हॅलो गाईज, आज आहे कोमलची मेहंदी आणि चुडा भरण्याचा कार्यक्रम. तर आज आम्ही डिसाईड केलं आहे की तिच्या हेअरसाठी, ह्या फंक्शनसाठी आज आम्ही पोनीटेल हेअरस्टाईल करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही काय केलं, हिचे हेअर चेक केले. फ्रिझी हेअर असल्यामुळे सेक्शन वाईज मी मूज लावला आहे, टाफचा मूज यूज केला आहे. सेक्शन वाईज लावल्यानंतर मी हेअरचे केले आहेत 4 पार्टिशन केल्यानंतर मी त्याला एक क्लासिक स्मूथ अँड स्ट्रेट असा एक ब्लो ड्राय दिला आहे छानपैकी. तुम्ही बघा की मी एक बिग राऊंड ब्रश घेतला आहे आणि त्याने मी एक छान असा क्लासिक ब्लो ड्राय करते. ठीक आहे, एक स्ट्रेट स्ट्रक्चर तयार होतो, त्याने आपला पूर्ण फ्रिझीनेस निघून जातो आणि जी काही आपण हेअरस्टाईल करतो ती एक स्मूथ दिसते, फिनिशिंग मध्ये दिसते. तर मग फ्रंटला पण बघा, फ्रंटला बाउन्स हवा आहे, त्याच्यामुळे बघा तुम्ही मिरर मध्ये बघू शकता की एक छानपैकी बॉक्स सेक्शन काढला आहे आणि त्याला पण मी ब्लो ड्राय करत आहे. बॉक्स सेक्शन का काढला आहे, कारण की त्याने बाउन्स क्रिएट होईल. आणि त्याच्यानंतर मी करत आहे क्रिम्पिंग. का, कारण क्रिम्पिंग एक टेक्स्चर क्रिएट होतं हेअर मध्ये. तर मग आपण कोणतीही हेअरस्टाईल करताना क्रिम्पिंग ही हवीच आहे. तुम्ही ब्लो ड्राय केल्यानंतर क्रिम्पिंग कंपल्सरी करणं आहे. ठीक आहे, सेक्शन वाईज सेक्शन मी फ्रंटला ब्लो ड्राय करून गेलं. ब्लो ड्राय नंतर मी क्रिम्पिंग करून घेतलंय. ब्लो ड्राय नंतर मी क्रिम्पिंग केली. क्रिम्पिंग झाल्यानंतर मागून एक स्ट्रेट असा हॉरिझॉन्टल सेक्शन काढला आहे आणि त्याच्यामध्ये बघा सेक्शन वाईज मी कर्ल्स करते. ठीक आहे, मी इथे यूज करते ग्लॅमिनेची मशीन आहे, 19ची मशीन आहे. प्रत्येक मशीनचे वेगवेगळे नंबर्स असतात. ठीक आहे, आता बघा मी माझं ही टॉंग करण्याची टेक्निक बघा, तुम्ही नीट पहा. आणि जे एंड्स आहेत ना ते प्रॉपर मी ते कव्हर करते. ठीक आहे, एंड्स लक्षात ठेवा की एंड्स सुटले नाही पाहिजे, त्याने आपल्या हेअरस्टाईलला फिनिशिंग नाही मिळणार. ठीक आहे, तुम्ही बघा छोटे छोटे सेक्शन घेते आणि कर्ल्स जे आहेत ते मी टाईट केले आहेत. ठीक आहे, आणि छान असा टाफचा आपला नॉर्मल ब्लॅक वाला 5 नंबरचा स्प्रे ह्याच्यासाठी मी यूज केला आहे. तो सध्या ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे, कारण की मी कॅमेरा माझा बरोबर व्यवस्थित सेट नव्हता झाला. ठीक आहे, तुम्ही पहा मी एकदम माझी ग्रीप आहे ती एकदम अशी टाईट होल्ड केली आहे मी. ठीक आहे, तुम्ही नीट बघा ही कसं करते मी कर्ल्स. बघा लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही मी कशी करते. लेफ्टचा करताना माझा टॉंगची मशीन खाली आहे आणि राईटचा करताना माझी टॉंगची मशीन वर होती. ठीक आहे, कोण दोन्ही साईडने करा, पण बघा एंड्स असे प्रॉपर यायला हवेत आतमध्ये. तर हे बघा सेक्शन वाईज सेक्शन पूर्ण टॉंग्स कंप्लीट करून घ्यायची आहेत आपल्याला. तुम्ही नीट बघा. ठीक आहे, आता हे सगळे टॉंग्स माझे झालेले आहे, सेक्शन वाईज मी केलेले आहे. तुम्ही बघू शकता किती नीट अँड क्लीन आहेत. का, बिकॉज ऑफ माय ब्लो ड्राय. ठीक आहे, आता मी हे यूज करते एक्सटेन्शन. का, एक्सटेन्शनने काय होणार, एक व्हॉल्यूम क्रिएट होणार. एक ब्राईड आहे तर ते तिचे हेअरला तसं पण बघा लेंथ कमी होते तिची. तर एक्सटेन्शनने बघा, एक्सटेन्शनने तिची लेंथ बघा वाढली आहे, बऱ्यापैकी वाढली आहे. आणि एक्सटेन्शन नीट सेट करून घ्यायचा, जेणेकरून ती कितीही नासली, कितीही ती धावपळ करते तरी तिचे हेअर जराही निघणार नाहीत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मी सगळ्या सेक्शनला मी केलेलं आहे कर्ल्स. आणि तुम्ही फ्रंट पण बघा, फ्रंटला पण मी कर्ल्स केलं. त्याचं क्लिप घेणं थोडंसं राहून गेलं, पण मी नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेन. तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली कॉमेंटमध्ये